तुम्ही पाहत आहात धार्मिक चॅनल भक्ती आणि श्रद्धेचा एक आध्यात्मिक मार्ग। नमस्कार। श्रीमद अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र नित्यपठन मनातील सर्व इच्छा पूर्ण करते, पाठ मानसिक शांती प्रदान करते आणि संकटातून संरक्षण देते। दररोज किंवा 21 दिवस सलग स्तोत्र म्हटल्याने आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते आणि स्वामींच्या कृपेने समस्या अडचणी जसे की आर्थिक कौटुंबिक दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवदना विनराया गौरी नंदना विघ्नेशा भयभवहरणा मन माझे साष्टांगी। नंतर नमेली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया। स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी दाहली। थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सज्जन करुणितयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया। स्तोत्र महात्मा तुमचे गावया आरंभ आता करीतो मी। नाव गाव खुद्द स्वामींचे युवा त्यांच्या माता पित्यांचे। कोणालाही ठावक नाही साचे अंदाज मात्र अनेक। त्यांच्या जन्मासंबंधाने काही का लिहिल्या एकाने। हीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळी बनी। स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकड तोड्याच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावण। आगळी ती अवतार गुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण। तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच स्वामींनी। मी यजुर्वेद ब्राह्मण माझे नाव नृसिंहपान। काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले। अरे खोटे देव जाणे बरे नाही खोलीत शिरणे। ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण। सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण। दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले। दत्त वास्तव्य तेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार। तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगलवेळ्यासी आले। तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात। काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला। जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या। पुढे अक्कलकोट हे वास्तव्याच झाले ठिकाण। अखेरपर्यंत तिथेच राहिले अनंत लीला दाखविल्या। तेजपुंज शरीर कोमटे सरळ नासिका कान मोठे। आजानुबाहू कौपिक छोटे गंभर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे अवते अवतार दत्तात्रयांचे। 3 अवतार यापूर्वीचे पुरचरित्री वर्णिले। पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान ते। तिथे होऊनी साक्षात्कार भावयासी येती चवथा अवतार। अक्कलकोट पुण्यभूमी थोर येथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी गाध गूढ लीला करुनी। भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाविले नाना। शेवटी कराव्या क्षमा याचना लागले स्वामी चरणांसी। स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्तांचे अवतार। कधी सौम्य कधी अति उग्रतर स्वरूप दाविले दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली। जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या। सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विदाद। झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना। स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे। अर्थ काढावे तुके थोडे यात भविष्य असे भरलेले। जाणणारे तेच जाणिती येती त्यांच्या संकेताची प्रचिती। त्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना। कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या दाखवल्या। कोणाच्या मस्तकी मारिल्या
पायातल्या वाणाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे, कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, त्यांचे त्याला योग्य उत्तर दिले. योण्याहुनी मृदू हृदय द्रवले, दुखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार, उपदेश दीक्षा देऊनी. स्वामीराया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवर होता कृपा दृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी, वजली आहे आता म्हणूनी. मिठी घालती तव चरणी, धाव पाव समर्था तू. मची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वरद हस्त ठेवा मस्तकी. 39 संसार तापे उळला भारी, दूर कराही दुःखे सारी. तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. मुझे पाय माझ्या काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जाता त्यांच्या नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसी की. पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, हीच कशाला भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासासी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडितांचा ताठा चिरविला. भाविक भक्तांना दिदला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, तर्क अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना समजले ते. बाळप्पा जोळप्पा सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबांपासून श्रीमंतांनी, सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, आटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शके 1800 ओधान्य नाम संवत्सरी, चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निर्धामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलविचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निगमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवशी शनिवार. स्वामी प्रकटले निले गाव बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी. ऐसा यती दत्त दिगंबर, संपवनी आपला अवतार. निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पूरके. आत्मी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुळ झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणीही सुचेना. गावोगावीची भक्त मंडळी, कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली, आपल्या अश्रू नयनांनी. देवता अवतार संपला, तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला, क्षेत्र तुवा प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना. संकटे आणि दुःखे नाना, स्वामी दूर करतात. त्याचे असदी असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पाऊले, आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांचे चरणी, कळकळीने करूया विनवनी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जया दत्ता अवधूता, कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबर भगवंता, या करी गामजभरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडली हातून. भवनामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी.
सद्गुरुराया कृपा करावी, मची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, आपे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृहसौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी. मी प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करीतो देवा. दारमनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे. मुची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दयागना. मी एक मानव सामान्य, मची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथीचे करीतो वाचन, दान त्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी, चैत्र मासे शुक्ल पक्षी, शुभराम नवमी दिवशी, पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवणे पुढ्यात, किंवा स्वामींच्या एखाद्या मठात. असूनी ही पोथी वाचावी मनात, इच्छा सकल होईल. माणिक प्रभू साई शिरडीश्वर, आणि अक्कलकोटचे दिगंबर. एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवणी आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मा संपूर्णम. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.